ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 14 शिवराधाकृष्ण मंदिर परिसरात महाशिवरात्री व जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने समाजसेविका जया औरादे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। समाजसेविका जया औरादे पाटील यांनी गेले 4 वर्षांपासून प्रभागात अनेक सामाजिक कामे व उपक्रम राबविले आहेत। सेक्टर 12, 13, 14 आणि 15 मधील महिलांमध्ये त्या सामाजिक कामाकरिता परिचयाचे आहेत। जया औरादे पाटील यांनी सालाबादप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमामध्ये 500हून अधिक महिलांनी सहभाग दर्शविला। आलेल्या सर्व महिलांना जया औरादे पाटील यांनी हळदी कुंकू केले व तसेच मानचे वाटप केले। या कार्यक्रमाला प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे महामंत्री महाराष्ट्र राज्य वसंत सुतार यांनी सरकारचे वेगवेगळ्या योजनेबद्दलची माहिती दिली व मार्गदर्शन केले व त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच माजी नगरसेविका नंदा काटे व इतर मान्यवरांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले। अनेक खेळ व स्पर्धा ठेवण्यात आले होते। विजेता महिलांना जया औरादे पाटीलच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। कार्यक्रमांच्या शेवटी सर्व महिलांनी नाचून आनंद व्यक्त केला व नाच गाण्यांचा आनंद लुटला। यावेळी महिलांमध्ये वसुंधरा माटे, तनुजा बोरसे, शालिनी जयस्वाल, रोहिणी कांबळे, रिया भोईटे, माधुरी देवकते, निशा सिंग, निशा चांडेल, पारुस्मिता भुसारे या भगिनींनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे व तसेच इतर महिला भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। आभार प्रकट करण्यात आला। तसेच शिवराधाकृष्ण मंदिराचे पदाधिकारी इत्यादींनी सहकार्य लाभले। त्याबद्दल जया औरादे पाटील यांनी आभार व्यक्त केला। या प्रसंगी दिलेल्या स्थानिक महिला व पुरुषांची प्रतिक्रिया। आज महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम झाला तो फारच सुंदर, छान, बऱ्याच महिलांना प्रोत्साहन मिळालं। त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं ई कार्डाबद्दल आणि जया मॅडम नेहमीच आपल्या जे सेक्टर आहे त्याच्यासाठी भरपूर काम करतात आणि त्यांचं हे जे काम आहे ते खूपच सराहनीय आहे। आज सेक्टर 14 जे बोलतोय महिलांच्या थ्रू एवढ्या महिला जे जमलेल्या आहेत त्या कोणाच्या एका व्यक्तीमुळे जमलेल्या आहेत। त्याचं नाव जया औरादे, त्यात काहीच वाद नाहीये। मी जिला नाव देऊ शकते जसं ताई, माई, अक्का आणि सगळ्यांची त्यात आई होऊन बसलेली आहे। सेक्टर 14 एक घर आहे। त्या घरामधली गृहिणी जसं आपल्या घरातली काळजी घेते, कानाकोपरा स्वच्छ ठेवते, मोठ्यांची लहानांची काळजी घेते, लोकांना आपल्या घरातल्या लोकांना काय म्हणतात उत्तेजित करते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचे प्रोत्साहन देते। ती एकमेव व्यक्ती आहे आणि आम्हाला ती लाभलेली आहे। ती मला माझ्या मुलीसारखी आहे पण आता ती मला फार मोठी वाटायला लागली हो। ऐरोली येथे सेक्टर 14 राधाकृष्ण मंदिरामध्ये महिला दिनानिमित्त सन्माननीय औरादे मॅडम यांच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आणि यासाठी शासकीय योजनांचं मार्गदर्शनासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं। या ठिकाणी सांगत असताना की शासकीय ज्या योजना, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्या, उदाहरणार्थ ई श्रम कार्ड असेल, आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड, या 2 कार्डामध्ये नेमका काय फरक आहे आणि त्याचा लोकांना लाभ कसा मिळत या माध्यमातून सविस्तर या ठिकाणी मी त्यांना संबोधित केलेलं आहे। त्याचप्रकारे शासकीय योजनेच्या प्रमाणे बाल संगोपन योजना असो, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची बांधकाम मंडळ योजना असो, PM सन्मान निधी ही योजना असो, त्याच्यानंतर PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, मुद्रा लोन आणि नारी शक्ती हे महिलांना सक्षमीकरण कसे करावे यासाठी आर्थिक पाठबळ सरकारकडून कसं मिळतं याची पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि सर्व नागरिकांना आवाहन केलं गेलं की तुम्हाला शासकीय योजनेच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची अडचण आली
अगदी रेशन कार्डचं ऑनलाईन असो किंवा आधार कार्डचं ऑनलाईन असो, या प्रकारची कुठल्या प्रकारची अडचण आली तर मला संपर्क आपण साधावा आणि त्यासाठी मी बांधील असेन. शासकीय योजनेचा पुरेपूर फायदा आपल्याला कसा मिळेल आणि शासकीय योजना लोकांच्या घराघरामध्ये अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये जाईल यासाठी आपला प्रयत्न असेल. मोदी साहेबांच्या 168 योजना आहेत, त्यापैकी 15 योजना मी अशा निर्माण केल्या आहेत की प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 4 ते 5 योजना आहेत आणि त्यात त्यांना लाभ मिळालाच पाहिजे. अशा प्रकारचं काम मी पुऱ्या महाराष्ट्रभर करत आहे. कोकण, कालच पुण्याला येथे महिला मेळावा झाला, त्या ठिकाणी सुद्धा मी याचंच मार्गदर्शन केलं आणि महिलांना आवाहन केलं की आपण सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांचा लाभ उठवा. माझा मोबाईल नंबर आहे 8286778555 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9420138390. धन्यवाद. शिव राधाकृष्ण मंदिरामध्ये सेक्टर 14च्या आज आपण हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेतला. बरेच आज 300 ते 400 महिलांनी आज प्रतिसाद दिलात आणि आज माझा 4था वर्ष आहे. मी सोशल वर्करमध्ये आहे. बऱ्याचशा एरियामध्ये मी बरेच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करते आणि आज सर्वांनी येऊन इथे उपस्थित राहून महिलांनी आपल्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यामुळे मी सर्वांना मनापासून धन्यवाद. थैंक यू. ये जया जी का दूसरा प्रोग्राम है. इसके पहले भी उन्होंने एक और प्रोग्राम लिया था, तभी भी सारी यहाँ की महिलाएं जो सेक्टर 14 की है सारे और बाहर से भी आई हुई, आज तो कहीं महिलाएं एक्स्ट्रा नहीं दिखने लगी है जो हमारी सोसाइटी की नहीं है. सेक्टर 14 के छोड़ के बाहर की भी और महिलाएं आई हैं और जया जी ने जो प्रोग्राम लिया सब उनको कोऑपरेट करते हुए सब लोगों ने बहुत अच्छे से इसका ये किया है और बहुत सारे गेम्स हुए हैं जहाँ पे महिलाओं ने पार्टिसिपेट किया है और जया मैडम ने उन सबको प्राइज़ भी दिए हैं और मतलब लेडीज़ में एक अलग ही उत्साह था और बहुत अच्छे से सब ये प्रोग्राम हुआ है. सारी महिलाएं बहुत थैंक्स बोलती है जया मैडम को. वापस से हम ऐसा ही कुछ कार्यक्रम लेके वापस आएंगे. थैंक यू सो मच. अलाहाबादप्रमाणे आपण इथे सेक्टर 14मध्ये श्री राधाकृष्ण मंदिरातर्फे महाशिवरात्रीचा कार्यक्रम काल उत्साहात साजरी झालेला आहे. तसेच महिला दिनानिमित्त इथे आमच्या सेक्टर 14च्या समाजसेविका सौ जयाताई औरादे मॅडम यांच्यामार्फत आपण इथे हळदी कुंकाचा आणि एक मनोरंजनाचा महिलांसाठी आपण कार्यक्रम इथे आयोजित केला होता. खूप संख्येने महिला विभागातील सेक्टर 14, 15, 16 या विभागातील खूप संख्येने महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. महिला दिनानिमित्त बरंच अजून बरंच काय काय आणि आरोग्य शिबिरासंदर्भात कारण मॅडम ज्या आहेत औरादे मॅडम या इथल्या जितक्या बी तुम्ही बोलाल पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिका या अधिकाऱ्यांच्या टचमध्ये आहेत आणि विभागातील बऱ्याचशा समस्या या स्वतः तिकडे जाऊन तिकडे सोडवतात. लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवतात. त्यामुळे यावेळी आम्ही विभागातील सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की सेक्टर 14मधनं आमचा जो पाठिंबा असेल आमच्या जयाताई औरादे ताई मॅडम यांना आम्ही पाठिंबा देणार आहे आणि यांनी असंच पुढे कार्यक्रम करू हीच त्यांची आम्ही आमच्या देवाच्या इथे चरणी आम्ही प्रार्थना करतो. नमस्कार.